चांदवड शहराचे प्रथम माजी नगराध्यक्ष भूषण भैया कासलीवाल आणि चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या सहकार्याने स्वर्गीय माजी आमदार जयचंदजी कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज चांदवड येथील मार्केट कमिटीच्या आवारात बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत घरगुती भांडी संचाचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात चांदवड आणि देवळा तालुक्यातील मोठ्या संख्येने बांधकाम मजुरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या कार्यक्रमाला महिला आणि पुरुषांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती। शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन भूषण भैया कासलीवाल परिवार आणि त्यांचे मित्र परिवार यांनी केले। समाजातील सर्वसामान्य बांधकाम मजुरांना शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे कौतुक सगळीकडे होत आहे। 8वा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला एकच आनंद होतो का आम्ही सरकारच्या योजना, भारतीय जनता पार्टीने दिलेल्या गोरगरिबांसाठी योजना ह्या आपल्यापर्यंत पोहोचवाव्या, जेणेकरून ह्या तालुक्यामध्ये कुठलाही वंचित असू नये, कुठल्याही माणसाला कमी पडू नये, हीच आमची भावना आहे। मी आणि आपले आमदार डॉक्टर राहुल आहेर आम्ही एकदा बसलो आणि त्यांना मी सांगितलं का दादा, सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना दिल्या आहेत, आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या योजना गरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ह्या योजना घराघरापर्यंत गेल्या पाहिजे। आपल्याला कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही मोह नाही, फक्त गरिबांचे काम झाले पाहिजे, हीच आपली एकमेव भावना आहे। आणि त्यांनी सांगितलं का आपलं सरकार त्याच पद्धतीने काम करते, जेणेकरून आम्ही कुठलाही आपल्याकडे स्वार्थ नाही, आम्ही कुठलाही आपल्याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून बघत नाही, पण सरकारने दिलेल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हीच आमची भावना आहे। या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं का आज दादा आले नाहीत कारण की त्यांची तब्येत खराब झाली, पण आमची सर्व नेतेगण इथे असतील, आमचे मित्र आपले तालुक्याचे अध्यक्ष मनोज भाऊ शिंदे असतील, आमचे विलासदादा ढोंगसे असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब माळे असतील, त्याचप्रमाणे पाटील सर असतील, सर्वच नेतेगण जे इथे महत्त्वाचे आहेत हे सगळेजण इथे उपस्थित आहेत। आणि सगळ्यांची हीच भावना असते, आम्ही तालुक्यामध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये मागे सुद्धा रेशन कार्ड आपल्या घरी वेगवेगळ्या योजना ज्या शासनाने दिलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आमची हीच भावना आहे का आपल्यापर्यंत या सगळ्या योजना पोहोचवाव्या। बांधकामामध्ये आपल्या महिला इथे मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत, आपले मजूर वर्ग आलेले आहेत। आपल्याला सांगायला आनंद होतो का आपले माननीय मंत्री फुंडकर साहेब यांनी ही जेव्हा आता नवीन याच्यामध्ये सुधारणा केली आणि या योजनेमध्ये आपल्याला सांगायला आनंद वाटतो का आपल्याला आपल्या मुलींना शिक्षण देण्याचं काम असेल, त्यानंतर त्यांचं लग्न करण्याचं काम असेल, आपल्याला ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते लागलेल्या योजनेमध्ये लाभ असेल, आपल्याला घरासाठी सुद्धा या योजनेमध्ये 2 लाख रुपये अतिरिक्त मिळतात। म्हणजे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला 2,70,000 रुपये दिलेलेच आहेत, पण त्या व्यतिरिक्त जर ह्या योजनेमध्ये घरकुल योजनेमध्ये जर तो कामगार योजनेमध्ये जर तो माणूस जर सदस्य असेल, त्याला 1 वर्षापेक्षा जास्त जर झालेला असेल तर त्याला 2 लाख रुपये अतिरिक्त घरकामासाठी, घर बांधण्यासाठी मिळतात। असे सरकार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे। आम्ही तुमच्याकडे कुठल्याही फायद्यासाठी येत नाही, कुठल्याही आम्ही तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीने आम्ही म्हणत नाही की आम्ही इलेक्शन लागले म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा, म्हणून आम्ही तुम्हाला या योजना देतो। सरकार तात्पर्याने काम करतं, सरकार आपल्या बरोबर राहतं, आपल्यासाठी काम करतं। मग अशा वेळेस आपली पण जबाबदारी आहे का सरकारच्या असलेल्या पूर्ण सहकार्य करणे, त्यांच्या बरोबर राहणे। आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय, नुसतं बांधकाम मध्ये काम करत नाही, तर आम्ही पूर्ण सरकारच्या योजनेमध्ये वेगवेगळ्या योजनेमध्ये काम करतो। आपल्याला रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल तर आमची पूर्ण टीम काम करते, त्याचप्रमाणे आपल्याला
शहरामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याचं काम सरकार आणि आमची पूर्ण टीम काम करते। आणि सरकारी पूर्ण कर्मचारी, सरकारी पूर्ण साहेब लोक हे आपल्या बरोबर आहेत। त्यामुळे मी आपल्याला परत एकदा या सगळ्यांना विनंती करेन का आपण सरकार बरोबर राहा, सरकारच्या योजनांचा फायदा घ्या आणि आपल्याला जी काही गरज असेल ती आपण आमच्या पूर्ण टीमला सांगा। आपली टीम, आमची टीम, आमदार साहेबांची टीम पूर्णपणे आपल्या बरोबर आहे। आणि आमची ह्या निमित्ताने एकच आपल्या सगळ्यांना विनंती आहे का आपल्याला सर्वांना ही जी भांडी आहे ही पूर्ण मिळणार आहे। आपण गडबड करू नका, आपण गर्दी करू नका। आपल्या सगळ्यांना एक एक माणसाला रात्री 11 वाजले तरी आपल्याला किट मिळाल्याशिवाय सोडणार नाही, ही आपल्याला या निमित्ताने ग्वाही देतो। आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला, आपल्याला जागोजागी भांडा सच हा गोरगरीब जनतेला देण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील असेल, देवळा तालुक्यातील असेल, या ठिकाणी भांड्याचा संच या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे। त्यासोबत आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना या संदर्भात सरकारच्या संदर्भात काय वाटतंय त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। काय सांगाल ताई, तुम्हाला आज हा भांड्याचा संच मिळाला आहे? नमस्कार, मी वडनेर भैरव येथील रंजना नितीन गांगुर्डे। आज चांदवड येथील कृषी बाजार समिती या बाजारपेठेत आम्हाला भांड्यांचा संच भूषण कासलीवाल यांच्या सहकार्यामुळे मिळाला आहे। यामुळे आम्ही आमच्या घरात या भांड्याचा वापर करू। आमच्या सारख्याच हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सरकारला सहकार्य करावे हीच विनंती। सरकारच्या संदर्भात काय वाटतं मला? सरकारने ही योजना राबवली, खूप चांगली आहे। याचा गरीब लोकांना तर फायदा होणारच आहे, पण ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली गेलीच पाहिजे अशी माझी इच्छा। आणि नुसता भांड्यांचा संचच नाही तर अनेक योजनाही या योजनेमध्ये आहे, याचाही लोकांनी फायदा घ्यावा। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी एक महिला आहे। शासनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे योजना मिळतात काय सांगा? शासनाच्या संदर्भात आम्हाला ह्या योजना मिळतात, याच्यामध्ये महिला फार खुश झालेल्या आहेत। या योजना म्हणजे भांडी संच आणि अशा अनेक लाडक्या बहिणी वगैरे हे विविध योजना आमच्यापर्यंत सरकार पोहोचवतो, त्याच्याबद्दल आम्ही सरकारचे खूप आभारी आहे। आणि इथून पुढे अशाच योजनांचा सरकारने आम्हाला लाभ द्यावा ही आमची विनंती। तसंच यांनी पण सांगितलं सरकारच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत आणखी एक ताई आहे, त्यांची काय सांगत ताई? भांडेच नाही, त्याच्याबरोबर जे कार्ड मिळालेलं आहे आम्हाला ते पण खूप फायद्याचं आहे। भूषण सरांनी खूप छान योजना राबवलेली आहे महिलांसाठी आणि गरिबांपर्यंत पोचावे, त्यांना पण भांडे मिळावे, कार्ड मिळावे। कार्ड मिळतं त्याच्या योजनेचा जो लाभ होतो तो पण दवाखान्यासाठी पण आहे। आणि जे दवाखान्यासाठी कार्ड आहे त्यांच्याकडनं जे चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणचे चांदवड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण भैया कासलीवाल यांनी या ठिकाणी या महिलांना जो भांड्याचा संच दिला त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सरकारचं, आमदारचं, भूषण भैयांचं सगळ्यांचं आभार मानलेलं आहे। त्या संदर्भामध्ये यांनी या ठिकाणचा आढावा दिला आहे। इथे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील, चांदवड।